महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। नवापूरमध्ये तिसऱ्यांदा बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, पोल्ट्री व्यापाऱ्यांना कोट्यावधी रुपयाचं नुकसान। नवापूरमध्ये पुन्हा बर्ड फ्लूचा प्रकोप, H9N2 लस अप्रभावी, H5N1 जिवंत लसीची मागणी वाढली। एका कोंबडीवर 500 रुपये खर्च, केवळ 140 रुपये भरपाई, पोल्ट्री असोसिएशन संतप्त। 12 लाख पक्षी संकटात, पहिल्या टप्प्यात 1 किलोमीटर परिसरात कोंबड्यांचे नष्टीकरण काम सुरू। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा पुन्हा प्रादुर्भाव झाला आहे। H5N1 विषाणूची लागण झाल्याच्या वृत्तानंतर कुक्कुटपालन व्यापारी अत्यंत चिंतेत आहेत। ही तिसरी लाट असून पोल्ट्री उद्योगाला कोट्यावधी रुपयाचं नुकसान होण्याची भीती आहे। सध्या कोंबड्यांमध्ये H5N1 संसर्गाचा प्रसार होऊनही प्रतिबंधात्मक उपाय म्हणून H9N2 लस दिली जात आहे, परंतु ती प्रभावी ठरत नसल्याचा आरोप कुक्कुटपालक शेतकऱ्यांनी केला आहे। ते H5N1 साठी जिवंत लसीचीही मागणी करत आहेत। नवापूर परिसरात अंदाजे 12 लाख पक्षी आहेत आणि परिस्थिती आणखी बिघडल्यास मोठ्या संख्येने पक्षी बाधित होऊ शकतात। मोठ्या प्रमाणावर पक्ष्यांची कत्तल करण्याची आवश्यकता भासू शकते। सध्या पहिल्या टप्प्यात 1 किलोमीटर परिघातील पोल्ट्री फार्ममध्ये पक्ष्यांची कत्तल सुरू करण्यात आली आहे। 2006 आणि 2021 नंतर 2026 मध्ये झालेल्या बर्ड फ्लूच्या उद्रेकाने पोल्ट्री उद्योगाला मोठ्या संकटात टाकले आहे। एका पक्षाच्या संगोपनासाठी अंदाज 500 रुपये खर्च येतो, तर सरकार केवळ 140 रुपये नुकसान भरपाई देते। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, नवापूर, नंदुरबार। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।